गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधल्या हिल लाईन पोलीस स्थानकामध्ये शिवसेनेच्याच शहर प्रमुखावरती गोळीबार केल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संपूर्ण राज्यभर निर्माण झाला। त्यानंतर अनेक गोळीबाराच्या घटना ज्या आहेत त्या गोळीबाराच्या घटना राज्यात घडल्या। पुन्हा एकदा सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि काल निर्भय बनो ही सभा घेत असताना निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आणि या हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्याकरता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते पुण्यातल्या रस्त्यात उतरलेले असल्याचं पाहायला मिळत होतं। संपूर्ण एकंदरीतच दहशतीचं वातावरण जे आहे ते काल पुण्यातल्या रस्त्यावरती आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान पाहायला मिळत होतं। पोलीस भाग्याचीच भूमिका घेतात का असा देखील सवाल जो आहे तो निर्माण होत होता। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नेते आहेत, आमदार आहेत, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। आव्हाड साहेब, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हे हल्ले जे आहेत ते होतात आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यभर निर्माण झालेला आहे। असे खास करून आपण बोलूया पहिल्यांदा निखिल वागळे, विशंबर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं। या सभेला पोलिसांनी परवानगी दिली होती। या सभेची सगळे पोस्टर्स, बॅनर्स सगळे लागलेले होते। आदल्या रात्री एका राजकीय पक्षाचा नेता येऊन सांगतो ही सभा उधळून लावू। हे बोलणाऱ्या माणसाला पोलिसांनी अटक नाही केली। पोलिसांनी त्याला मोकळा ठेवला, पोरं जमवायला, मस्ती करायला। त्यांनी निखिल वागळेला 2 तास पोलीस स्टेशनला बंद करून ठेवला होता, म्हणजे गोड बोलून चहा प्या, थांबा साहेब बघतो। आणि ते सांगत होते की तुम्ही जाऊ नका ना साहेब सभेला। म्हणजे पोलिसांच्या करवी विद्रोहाचा आवाज बंद करायचा, याला पोलीस स्टेट म्हणतात। हिटलरने हेच केलं होतं। When police state comes into existence, army and police are used to silence the opposition. विरोधकांना शांत बसवण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो, त्याला पोलीस स्टेट म्हणतात। हा पोलीस स्टेट झाला आहे। त्यांना मारहाण होत असताना, त्यांना मारलं जात असताना तुम्हाला कुठेही गाडीच्या आजूबाजूला पोलीस दिसत आहेत का? यांच्या मंत्र्यांच्या बाजूला, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला, उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला पुण्यात असताना किती मशीन गन्स असतात? निखिल वागळेला काय, म्हणजे निखिल वागळेला अख्खा देश ओळखतो, परदेशातही तो तेवढाच प्रसिद्ध आहे। आपले मतभेद असतात, पण लोकशाहीचा संकेत काय मतभेदांच्या बाबतीत? आय ॲग्री टू डिसॲग्री। तुमचं माझं पटणार नाही, पण तुमचे विचार तुम्हाला संपणार नाहीत। तुम्ही मला पटवून दिलं किंवा मी तुम्हाला पटवून दिलं की तुमचे विचार बरोबर नाहीत आणि तुम्हाला पटलं, तर दॅट इज डेमोक्रेसी। ही लोकशाहीची निर्गुण हत्या चालू आहे। पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये, ज्याला शिवबांचा वारसा आहे, ज्याला फुलेंचा वारसा आहे, ज्याला आगरकरांचा वारसा आहे, ज्यांना महर्षी धोंडो केशवांचा वारसा आहे, ह्या पुण्यामध्ये हे असं घडणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करणं आणि पोलिसांनी ह्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं सोडून गळा घोटण्यासाठी आलेल्यांना सहकार्य करणं, हे तर त्याहून वाईट। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात तुम्ही विरोधक आता गृहमंत्री राज्याचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागताना पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीस एकीकडे या तुमच्या आरोपावरती म्हणतात की उद्या गाडीखाली कुत्रा आला तरी देखील तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार। पहिली गोष्ट म्हणजे आम्ही राज्यपालांना भेटून हे सरकार बरखास्त करा अशी मागणी केली आहे। कारण की या सरकारमध्ये प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये गुंड पोसतोय, गुंडांकरवी कामं करून घेतोय। कुठल्याही राज्याची परिस्थिती अशीच कोसळत नाही। जोपर्यंत राजश्रय मिळत नाही तोपर्यंत गुंडही बाहेर येत नाहीत। गुंडही फार हुशार असतात। पण हे जे वाक्य आहे की कुठल्याही गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू येतं, कुत्र्याचं पिल्लू आणि माणसाच्या जीवामध्ये काय फरक आहे की नाही हे आधी स्पष्ट व्हायला हवं। जर माणसाचा जीव हा कुत्र्यासारखा असेल तर मग ह्याच्यावरती चर्चा न केलेलीच बरी। या सरकारची, हे सरकारची संवेदनशीलताच हरवली आहे। हे वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्र्यांची संवेदनशीलता हरवली, या सरकारची हरवलेली आहे। या सरकारमध्ये कोणीच गंभीर नाही आहे, कोणीच नाही।
त्या बिचाऱ्या घोसाळकरला मारण्यात आलं. काय पद्धतीने मारण्यात आलं, काय पद्धतीने त्या गायकवाडनी फायरिंग केलं, काय पद्धतीने ह्यांची गाडी फोडणं. म्हणजे पहिल्या गाडीवरती जो दगड टाकलाय तो 1.5 किलो वजनाचा दगड आहे. म्हणजे पोलीस कुठेच दिसत नाही, ह्याचं मला सर्वात जास्त आश्चर्य वाटतं. माझ्याकडे पत्र आहे, मी तुम्हाला दाखवतो. महासंचालकांनी जनतेला पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यात त्या म्हणतात की जनतेचा विश्वास उडाला आहे पोलिसांवरचा. जनतेचा विश्वास पोलिसांवरचा उडत नाही, जनतेचा विश्वास सरकारवरचा उडतो. आणि महासंचालक हे बोलण्याचं धारिष्ट्य कसं दाखवू शकतात की जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे? याचा अर्थ सरकार कोसळलेलं आहे. त्या सरकारला बोलू शकत नाही, त्यांनी पोलिसांमार्फत सरकारवरती बोट उठवलं आहे की सरकारवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही. एखादा महासंचालक राज्याच्या पोलीस खात्याचा जेव्हा असं म्हणतो की सरकारचा विश्वास राहिलेला नाही, त्याचा अर्थ काय समजणार आहात तुम्ही? हा सरकारला मारलेली थोबाडीत आहे, खणखणीत कानाखाली वाजवली आहे त्या महासंचालकांनी. तुम्ही आणि काँग्रेसचे नेते मंडळी जे आता राज्यपालांची भेट घेतली, कायदा सुव्यवस्थेवरती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी तुमची मागणी आहे. आता थोड्याच वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आज दिवसभर सीमा भागामध्ये संपूर्ण दौरा करतात आहेत, तिथे सभा घेतात आहेत. माध्यमांशी तिथे त्यांनी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की आम्ही देखील विरोधात असताना राज्यपालांना भेटायचो, काही होत नसतं, 200ची मेजॉरिटी आमच्याकडे आहे, हे सरकार कोसळणार असं नाही त्यांचं म्हणणं आहे. हीच मगरुरी आहे, हीच राजकीय मगरुरी आहे. आमच्याकडे 200 आहेत, ते 20वर कधी येतील कळणार नाही. हे जनता आहे. इंदिरा गांधींकडे 77 साली 340 होते, कितीवर आणले जनतेने? ये जनता है, ये सब जानती है, सब जानती है. जेव्हा त्यांच्या पुण्यात कोयता गँग, शरद मोहोळ, काय दुसरा तो गजा मारणे, आधी त्यांच्याविषयी बोलूया आपण. पुण्यात जाऊन कधीतरी घ्या एखादी पुण्यात जनता दरबारानं, ऐकून घ्या गोरगरिबांच्या कहाण्या, कशा शेतीवर हडप केली जाते, कसे प्लॉट हडप केले जातात, ह्या सगळ्याची माहिती घ्या ना एकदा आणि मग बोला. आपल्या जिल्ह्यात काय चालू आहे ते बघा, चाकणमध्ये काय चालू आहे ते बघा, बारामती इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये काय चालू आहे ते बघा, स्क्रॅपवरनं किती जणांना धमक्या दिल्या जातात ते बघा, स्क्रॅपचा हप्ता किती आहे तो बघा. महाराष्ट्र सोडून द्या हो, आपल्यापुरतं बघा आधी. आपण जे यशस्वी 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 म्हणता, तुम्ही यशस्वी कलाकार नाही, तुम्ही अयशस्वी नट आहात. फक्त चांगली ॲक्टिंग करता. मी सांगितलेला शब्द खरा करतो. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय चुकीचा आहे. बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला होता, बाळासाहेबांनी तो वाढवला आणि असा कोणाच्या हातात पक्ष देणं हे चुकीचं आहे. त्यांनीच शरद पवारांच्या हातातनं पक्ष काढून घेतला. कशाला काढलात? घ्यायचं होतं ना नवीन पक्षाने, घ्यायची होती निशाणी आणि जायचं होतं महाराष्ट्रात. आपल्या मर्यादा माहीत असलेली माणसं अशी वागायला सुरुवात करतात. आम्ही नाही घाबरत, निशाणी कुठलीही येऊ दे. आम्हाला माहिती आहे जनता शरद पवारांचा चेहरा ही निशाणी आहे, शरद पवार ही निशाणी आहे, शरद पवारांचं काम ही निशाणी आहे. तुम्ही सांगणार काय जनतेला? केलं काय आजपर्यंत? एक असं ठासून काम सांगा की अजरामर काम आहे, नाही तर या आमच्यासमोर आम्ही 100 कामं सांगतो जी शरद पवारांची अजरामर आहेत. मराठवाडा नामकरण, स्त्रियांना राजकारणात आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, मंडळ आयोगाचं अंमलबजावणी, शेतीला संपन्नता येण्यासाठी केलेले धोरणं, फळबागांसाठी कोकणात दिलेलं अनुदान, इंडस्ट्रियलायझेशन ऑफ महाराष्ट्र, त्यांच्या लिबरल थॉट्सचं कौतुक कोणी केलं आहे माहिती आहे का? या जगातले सर्वात मोठे अर्थतज्ञ मनमोहन सिंग. द स्पीच इन डॅव्होस वॉज इन्स्पिरेशनल टू मी, असं कोण म्हणालेलं? मनमोहन सिंग. तेव्हा ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तेव्हाचं विधान आहे ते की मी त्यांच्याकडनं उत्तेजना घेऊन इकॉनॉमिक्स हे पुढे नेलं,
लिबरल इकॉनॉमी, जो बदल झाला 91 नंतर भारतीय अर्थकारणामध्ये, तो शरद पवारांनी मार्गस्थ केला, नकळत त्यांनी मार्गस्थ केला, असं स्वतः मनमोहन सिंगांचं म्हणणं आहे. बायकांना सेनेमध्ये रिझर्वेशन कोणी आणलं? उत्तराखंडामध्ये जेव्हा पावसाने संपूर्ण शेती उद्ध्वस्त केली, नदीच्या पुराने सगळे आकार बिघडवून टाकले, तेव्हा तिथला प्रत्येक सातबारा कोणी तयार केला आहे माहिती आहे? शरद पवारांनी. प्रत्येक सातबारा. आणि हे काम त्यांना माननीय अटल बिहारी वाजपेयींनी दिलं होतं. खरं तर सर, पुण्यात काल घडलेला प्रकार जो आहे, निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला, तो भयावह आहे. पुणे पुण्यनगरी म्हणून ओळखली जाते. सातत्याने त्याचा चेहरा जो आहे तो आता क्राईम कॅपिटलमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतोय. असं नाही आहे, क्राईम कॅपिटल नाही आहे पुणे, नाही आहे. आता महाराष्ट्र हॅज बिकम द क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया. महाराष्ट्राची नवीन ओळख आहे ही, क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया. एवढे रिव्हॉल्वर मुक्तपणाने कसे काय घेऊन फिरतायत लोक? मागच्या 10 वर्षात कोणाला रिव्हॉल्वर दिली आहेत? यादी जाहीर करा, व्हाईट पेपर बाहेर करा, नावं कळू द्या लोकांना. 20-20, 30-30 लाख रुपयाला रिव्हॉल्वरची लायसन्सेस दिलेली आहेत. 20-20, 30-30 लाख. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना रिव्हॉल्वर देण्यात आलेले आहेत. मग शेवटी ह्याच्यात काय होणार आहे? वाढती गुंडगिरी ही कशामुळे आहे? पोलिसांची भीतीच राहिली नाही. खुनाचा आरोपी जर एका मोठ्या माणसाच्या गाडीतनं फिरत असेल आणि पोलीस त्याला हटकत देखील नसतील, तर या महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकतं? हेच घडायचं आहे. हे पोलीस स्टेट झालं आहे, पोलीस स्टेट. जेव्हा पोलीस राज्यकर्त्यांचं ऐकायला लागतात आणि कायदा बाजूला ठेवतात, तेव्हा ही अशी परिस्थिती निर्माण होते, जशी जर्मनीमध्ये झाली होती. जर्मनीमध्ये हिटलरनी आर्मीचा आणि पोलिसांचा वापर करून सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना यमसदनी पाठवलं होतं. आणि स्वतःचा राज्यकारभार किती चांगला आहे हे पोलीस लोकांना समजून सांगायचे. तशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये हस्तक्षेप, पोलिसांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप आणि पोलिसांवरचा दबाव दिवसेंदिवस इतका वाढत चालला आहे की पोलीस स्वतः अस्वस्थ आहेत. कारण का प्रामाणिक पोलीस अधिकारी खूप आहेत, पण करणार काय बिचारे? धमकीच अशी येते, काय ऐकत नाही, टाकरे त्याला गडचिरोलीला टाक, धुळ्याला टाक. म्हणजे नुसता तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या विरोधात तपास जातोय असं जर एक गुंडाला कळलं तर तो गुंड जातो आणि रातोरात बदली करून देतो. आणि तो गुंड त्या इन्स्पेक्टरची झालेली बदली व्हॉट्सअपवर ठेवतो. म्हणजे त्या गुंडाची दहशत किती वाढते. अरे साला क्या है यार, आधे रात में बदली करके खतम साला. बहुत त्याच्याच पाया पडायला लागतात लोक. हे सगळं मला जे दिसतंय ना, ते सगळं गँग ऑफ वसेपूर सारखं दिसतंय. फक्त त्याच्यातला रामाधीर सिंग कोण आहे महाराष्ट्रात, हे महाराष्ट्राची जनता शोधेल. हे रामाधीर सिंग कोण आहेत? खरं आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला. 3 मुख्य नेत्यांचं सरकार आहे महायुतीचं, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. आता महाराष्ट्राची जनता शोधेल ना रामाधीर सिंग कोण आहे. रामाधीर सिंग हे वैचारिक आहेत की व्यक्ती आहेत, असं तुमचं काय म्हणणं? हे सगळंच मी तुम्हाला खोलून कशाला सांगू. निवडणुकीसाठी काहीतरी ठेवा आमच्या. रामाधीर सिंग का खोज जनता लेगी. कौन है रामाधीर सिंग? धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा सुव्यवस्थेवरती, राज्य सरकारवरती सडकून टीका केलेली आहे. खरं तर राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात किती गंभीर आहे याची जी लखतरं आहेत ती त्यांनी संपूर्ण उडवलेली आहेत आपल्यासोबत बोलताना. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.